श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम भक्त शबरी हिची जीवन गाथा। रावणाने कपटाने सीतेचे हरण केल्यानंतर अत्यंत दुःखी झालेले श्रीराम आणि लक्ष्मण तिचा शोध घेण्याकरता निघाले। मार्गात त्यांची भेट प्रथम जटायू नावाच्या गिद्ध पक्षाशी झाली। तो मरणोन्मुख अवस्थेत मार्गात पडलेला होता। तो अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात म्हणाला, हे श्रीरामचंद्र प्रभू, माझे नाव जटायू आहे। लंकेचा राजा रावण सीतेला रथात बसवून घेऊन जात असताना रामा लक्ष्मणा मला वाचवा वाचवा असा मोठ्याने आक्रोश करणाऱ्या जानकीस पाहून मी रावणावर तुटून पडलो। आमचे घमासान युद्ध झाले। मी रावणाचा रथ मोडून टाकला, परंतु त्याने दुसरा रथ घेतला आणि माझे दोन्ही पंख कापून टाकून सीतेस घेऊन तो दक्षिण दिशेकडे पळून गेला। मी अशा अत्यावस्थेत तुमच्या मार्गाकडे डोळे लावून बसलो आहे। देहत्यागापूर्वी आपले दर्शन घ्यावे या इच्छेने मी आपले प्राण तग धरून ठेवले आहेत। आता आपल्या प्रसन्न चेहऱ्याचे दर्शन घेत घेत मी आपले प्राण त्याग करतो। पक्षीराज जटायूचे हे कारुण्यपूर्ण वक्तव्य ऐकल्यानंतर श्रीरामचंद्रांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या शरीरावरून हात फिरविला। त्या दिव्य स्पर्शाने जटायूच्या सर्व वेदना नष्ट झाल्या आणि त्याने प्रभूंच्या मंगलमय मुखाकडे पाहत पाहत आपले प्राण सोडले। भगवान श्रीरामांनी मोठ्या श्रद्धाभावाने त्या पक्षाचा अंत्यसंस्कार केला। महाराज दशरथांना सुद्धा प्रभू रामचंद्रांकडून अंतिम संस्कार करण्याचे भाग्य लाभले नव्हते। ते महत्भाग्य जटायूस लाभले होते। देहत्यागानंतर जटायूस श्रीरामचंद्र प्रभूंच्या कृपाप्रसादाने सारूप्य मुक्तीची प्राप्ती झाली होती। येथून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पुढे निघाले। मार्गात कबंध नावाचा एक अतिविशाल देहधारी असुराने त्यांना अडविले। त्याच्या एक योजने लांब असलेल्या भुजा श्रीराम आणि लक्ष्मणाने कापून टाकल्या। त्याचा वध केला। त्याच्या शरीराचा अग्निसंस्कार करताच त्या असुराच्या मधून एक दिव्य गंधर्व प्रकट झाला। त्याने अत्यंत भक्तिभावाने श्रीरामचंद्र प्रभूंना साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली। त्यानंतर तो प्रभूंना म्हणाला, हे प्रभू, येथून थोड्या अंतरावर असलेल्या आश्रमात आपली परमभक्त शबरी राहत आहे। ती कित्येक वर्षापासून आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करीत आहे। ती एकटीच राहत आहे। आपण तिला दर्शन देऊन कृतार्थ करावे। तीच आपणास सीतेच्या बद्दल अधिक माहिती सांगेल। एवढे सांगून तो गंधर्व विमानात बसून स्वधामी निघून गेला। शबरीची कथा सुद्धा मोठी रंजक आहे। हे दंडकारण्याच्या दक्षिणेकडील भागातील घोर अरण्यात भिल्ल जातींच्या लोकांचा निवास होता। त्यांच्या जमावाचा एक प्रमुख असे। त्याच्या आज्ञेनुसार सर्व भिल्ल आपापला व्यवहार करीत असत। या प्रमुखांपैकी एक प्रमुखाची शबरी ही कन्या होती। ती 10 वर्षाची होताच तिच्या मातापित्यांनी तिचा विवाह एका भिल्ल तरुणाबरोबर निश्चित केला। त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली। या तयारीचा एक भाग म्हणून शबरीच्या पित्याने लहान लहान शेळीची पिल्ले घरी आणून ठेवली होती। त्या अजाण बालक शबरीला त्या पिल्लांबरोबर खेळण्यात अत्यंत आनंद येत असे। तिला त्या पिल्लांचा एवढा लळा लागला होता की त्यांना सोडून ती थोडा वेळ सुद्धा राहत नसे। या खेळाच्या नादात तिला जेवण खाण्याची सुद्धा शुद्ध राहत नसे। एके दिवशी तिची आई रागावून तिला म्हणाली, अगं शबरे, खेळून घे, किती दिवस खेळशील?
सगळी पिल्ले मरून जातील तेव्हा कोणाशी खेळशील? त्या अल्लड बालिकेने निरागसपणे आपल्या मातेला विचारले, आई, ही पिल्ले का मरतील? त्यावेळी आई म्हणाली, या पिल्लांना कापून त्यांच्या मांसाची मेजवानी तुझ्या लग्नात सगळ्यांना द्यायची आहे ना. त्या दिवशी शबरीला अत्यंत वाईट वाटले आणि ती अत्यंत दीनवाणीने आईला म्हणाली, आई, नको न ग या पिल्लांना मारू, किती सुंदर आहेत बघ ना. शबरीचे म्हणणे तिने पित्यास सांगितले. तो भिल्ल प्रमुख दरडावून म्हणाला, आलीस मोठी शहाणी आम्हाला शिकवायला. इतके दिवस आपण मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये मेजवान्या खाल्ल्या ना, आता त्यांना नको का द्यायस मेजवानी? पित्याचे हे बोलणे ऐकल्यावर शबरीने निश्चय केला की काही झाले तरी पिल्ले मरता कामा नयेत. यासाठी तिने लग्न न करण्याचा दृढ संकल्प केला आणि एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळी सर्वजण गाढ निद्रेत असताना घरातून बाहेर पडली. रात्रभर ती धावतच होती. ती भिल्लाची कन्या असल्याने रानावनाची तिला माहिती होती. प्रातःकाळ होताच तो भिल्ल प्रमुख आपल्या कन्येच्या शोधासाठी लोकांना पाठविल या विचाराने ती सकाळ होताच एका विशाल वटवृक्षावर चढून लपून बसली. सायंकाळ होताच तिने पुढचा मार्ग आक्रमण करण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे तिने 4-5 दिवस रानावनातून प्रवास केला. एके दिवशी तिने रात्रभर चालून प्रातःकाळी एका फळांनी भरलेल्या झाडावर विश्रांती घेतली. सूर्योदय होताच तिला त्या वृक्षासमोर एक सुंदर आश्रम दिसला. तेथील तपस्वी ऋषी मुनी तिने झाडावर बसूनच पाहिले. त्यांचे सात्विक चेहरे पाहून तिला खूप बरे वाटले. तिने मनोमत ठरविले की या साधू पुरुषांची सेवा करायची. याप्रमाणे ती प्रातःकाळीच उठून किरसुणी घेऊन आश्रमाचा परिसर स्वच्छ झाडून सडा संमार्जन करून पुन्हा झाडावर जाऊन बसे, असा तिचा नित्यनेमच झाला होता. आश्रमाचे गुरुदेव महर्षी मतंग ऋषी आणि अन्य मुनींना शिष्यांना याचे गूढ वाटत होते. एके दिवशी गुरुदेव रात्री जागतच राहिले. पहाटेच्या अंधारात शबरी नित्याप्रमाणे झाडत असताना गुरुदेवांनी आपल्या कुटीचे दार उघडून ते बाहेर आले. शबरी चपापली. गुरुदेवांनी तिला विचारले, बालिके, तू कोण आहेस? ती गुरुदेवांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. तिने गुरुदेवांना आपली कर्मकहाणी सांगितली. तो वृत्तांत ऐकून गुरुदेवांनी जाणले की अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा निष्पाप जीव कोणत्या तरी कर्माने निम्न जातीच्या घरात जन्माला आला आहे. ते शबरीला अत्यंत प्रेमाने म्हणाले, बाळ, तू या आश्रमातच राहा. कोपऱ्यात एक खोपटे बांधून घे आणि त्यात राहा. शबरीला तेच हवे होते. ती भिल्लाची कन्या असल्याने तिला कुटी कशी बांधायची याची माहिती होतीच. तिने स्वतः करता एक सुंदरशी पर्णकुटी बांधली आणि त्यात ती राहू लागली. आता ती आश्रमातील सर्व कामे आनंदाने करू लागली. पूजेसाठी सुवासिक फुले आणून त्यांच्या माळा करणे, पाणी भरणे, गुरुदेवांना काय हवे काय नको हे पाहणे, त्याप्रमाणे पडेल ते काम ती हसत मुखाने करीत असे. यामुळे अल्पकाळातच ती मतंग ऋषींची लाडकी सेविका झाली. काळ आपल्या गतीने चालला होता. एके दिवशी मतंग ऋषींना भगवंतांचा संकेत झाला की त्यांची समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे आणि हिमालयातील एका विशिष्ट स्थळी जाण्याचा आदेश सुद्धा त्यांना झाला. गुरुदेवांनी आपला हा निर्णय सर्व आश्रमवासियांना सांगितला. ते 2-3 दिवसातच हिमालयाच्या दिशेने प्रस्थान करणार होते. गुरुदेवांच्या या निर्णयाने शबरीवर जणू दुःखाचा पहाडच कोसळल्यासारखे झाले. तिच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती. तिने मतंग ऋषींना विचारले, गुरुदेव, कृपया माझ्या उद्धाराचे साधन सांगावे. शबरीच्या शिरावर हात ठेवून गुरुदेव म्हणाले, शबरी बेटी, त्याची तू काळजी करू नकोस. अगं, तुझा उद्धार आपोआपच होईल. शबरीने उत्सुकतावश विचारले, गुरुदेव, आपण आपोआप उद्धार होईल म्हणता, तो कसा होईल? ऋषीवर म्हणाले, अगं, तुझा उद्धार करण्यासाठी स्वतः श्रीरामचंद्र प्रभू येथे येतील. गुरुदेवांचे हे कथन ऐकल्यानंतर शबरीच्या आनंदाला पारावारच उरला नाही. गुरुदेव ठरल्याप्रमाणे हिमालयाकडे निघून गेले. शबरीची श्रीरामचंद्र प्रभूंच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू झाली.
ती प्रतिदिन तिच्या कुटीकडे येणारे सर्व मार्ग झाडून स्वच्छ करून ठेवीत असे. सुवासिक फुलांच्या माळा बनवी, गोडगोड फळे तोडून आणि शुद्ध पाण्याचे पात्र भरून ठेवी. आसन मांडून ठेवून दारात उभी राहून श्रीरामचंद्र प्रभूंची आतुरतेने प्रतीक्षा करीत राही.